अ, श्लोक क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 13. परं ब्रह्म अर्जुन उवाच. उवाच. परं ब्रह्म परं धाम. परं ब्रह्म परं धाम. परम ब्रह्म पवित्रं परम परमं धाम. भवान्. पवित्रं परमं भवान्. पवित्रम पुरुषं परमं धाम. तं दिव्यम्. पुरुषम पुरुषं शाश्वतं शाश्वतं दिव्यम्. आदिदेवम् अजं विभुम्. आदिदेवम् आदिदेवम् अजं विभुम्. आहुस्त्वां ऋषयः सर्वे. अहुस्त्वं विषयाः सर्वे. देवर्षि नारदस्तथा. देवर्षि नारदस्ता. नारदस्तथा असितो देवलो व्यासः. असितो असितो देवलो देवलो व्यास. स्वयं चैव ब्रवीषि मे. स्वयं चैव चैव ब्रवीषि मे. ब्रवीषि मे. तर इथे आपल्याला श्रीकृष्ण कोणी वाचणार याचं भाषांतर वाचणार? हो, मी वाचतो प्रभूजी. हो वाचा. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्या विषयाच्या याबद्दल सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. सो अर्जुन कारण पवित्र जीवन जगलंय तर त्यांना बऱ्याच ऋषी मुनींनी पण हे सांगितलं होतं. इथे स्पष्ट वर्णन केलंय की देवर्षी नारदस्तथा. तो नारद मुनींनी सांगितलं होतं की श्रीकृष्ण हे परम भगवान आहेत म्हणून. पण म्हणतात आज माझं किती मोठं सौभाग्य आहे की आज मला तुम्ही स्वतः ते सांगताय म्हणून. सो इथे लिहिलंय पवित्रम परमम. इथे एक वेगळा रंग दिलाय मी. पवित्रम परमम, परम ब्रह्म. याच्यावर पण आपण 2 मिनिटं बोलूया की ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातून जो प्रकाश येतो त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. तर कधी कधी कोणी जे वेदांमध्ये भरपूर त्यांनी वाचन केलेलं असतं ते म्हणतात की आपण सगळे ब्रह्म आहोत. पण इथे लिहिलंय की श्रीकृष्ण परम ब्रह्म आहेत. जसं आपण सगळे जीवात्मे आहोत आपण म्हणू आत्मा आहोत आपण. पण श्रीकृष्णांचं नाव काय? परम आत्मा. परम आत्मा म्हणजे आत्म्यांचा जो समूह आहे त्याच्यामध्ये ते सगळ्यात श्रेष्ठ आहेत. तसं जरी आपण दिव्य असू, आपला जो मेन एसेन्स आहे तो आध्यात्मिक आहे. आपण भौतिक नाही आहोत म्हणून आपण ब्रह्म आहोत. चित्कण आहोत आपण. एक अध्यात्माचा चित्कण आहोत आपण. तर आपण ब्रह्म आहोत ठीक आहे. पण श्रीकृष्ण परम ब्रह्म आहेत म्हणून श्रीकृष्णाचे जे स्थान आहे ते आपल्या समान कधीच नसू शकतं. परमधाम. धाम म्हणजे अशी पवित्र जागा जिथे आपण जाऊन स्वतःला पवित्र करू शकतो. म्हणतात परमधाम. पवित्रम परमम भवान. आणि तुम्ही परम पवित्र आहात. तर किती पवित्र आहात तुम्ही? तुम्ही सर्वाधिक पवित्र आहात. तुम्ही सर्वाधिक शुद्ध आहात. पण किती शुद्ध आहात की जो कोणी तुमचे दर्शन प्राप्त करतो तोही शुद्ध होतो. तर इथे या चित्रामध्ये हे ध्रुव आहेत आणि ध्रुवाच्या मनामध्ये भरपूर द्वेषाचा एक एक छटा होती. त्यांच्या सावत्र आईने त्यांच्या वडिलांसमोर त्यांचा खूप अपमान केला आणि म्हणाला वडिलांच्या कुशीत जर बसायचं असेल तर तुला आधी हे देह त्यागायला लागेल आणि माझ्या पवित्र पोटातून तुला पुन्हा एकदा जन्म घ्यायला लागेल. तर अशा प्रकारे विचार करा कोणाला जर असं म्हटलं असेल आपल्या स्वतःच्या वडिलांच्या कुशीमध्ये बसण्यासाठी जर कोणाला शक्य होत नसेल तर त्याला किती वाईट वाटलं. 5-6 वर्षांच्या वयामध्ये ध्रुव हा जंगलाकडे निघून गेला आणि त्यांनी घोर तपस्या केली. आणि त्या घोर तपस्येमध्ये त्याचा हेतू काय होता? आता मला असं स्थान पाहिजे नारायणाकडून, कोणी मला हलवू नाही शकत तिकडून. तर हे मागण्यासाठी त्यांनी तपस्या केली, कठीण तपस्या केली. आणि जेव्हा भगवंत त्यांच्यासमोर उपस्थित झाले तेव्हा ध्रुवाला म्हटले, ध्रुव तू एवढी तपस्या केली, सांग मला काय पाहिजे तुला. मग तेव्हा ध्रुव महाराज काय म्हणतात, मला असं वाटतंय तुम्हाला प्राप्त केल्यानंतर आता माझ्या मनात काही इच्छाच नाही राहिल्या. मी काचेचे तुकडे शोधत होतो आणि मला आता खरोखर एक हिरा सापडलाय. आता मला काही नको.
अरे पण तू कशासाठी तपस्या सुरू केलीस ते मला माहिती आहे. म्हणजे नाही हो, माझ्या मनात अजिबात अशी इच्छा नाहीये. तर अशा प्रकारे परमेश्वर इतके शुद्ध आहेत, इतके पवित्र आहेत, केवळ दर्शन प्राप्त करून पण लोक शुद्ध होतात. आणि म्हणून मंदिरांचं महत्व काय आहे? मंदिरांचं महत्व आहे की आपण तिथे जाऊन भगवंतांसमोर उभे राहणे, जेणेकरून भगवंतांची जी पवित्र नजर आहे ती आपल्या शरीरावर पडेल आणि आपल्यावर त्याचा परिणाम होईल. तर आपण प्रार्थना करण्यासाठी नक्कीच जायला पाहिजे, पण कधीतरी भगवंतांनी आपल्याला बघावं, भगवंतांची दृष्टिक्षेप आपल्यावर व्हावा यासाठी पण जायला पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकतं. आपण समजा परमेश्वरासमोर गेलो आणि ऑलरेडी आपल्या मनात काहीतरी एक मागणी आहे आणि ती मागणी ठेवून जर आपण परमेश्वरासमोर गेलो आणि भगवंतांच्या समोर जाऊन त्या फक्त आपल्या लांब यादी आहे मागण्यांची तीच मागितली, तर मग कुठेतरी आपल्याला समजायला पाहिजे, कमीत कमी 20 मागण्यांची यादी असेल आणि भगवंतांसमोर आपण गेलो, तर भगवंतांसमोर गेल्यानंतर कमीत कमी त्या 20 मागण्यांच्या यादीमध्ये थोडा बदल होऊन 19 तरी व्हायला पाहिजे. कमीत कमी भगवंतांसमोर जाऊन हे तरी वाटायला पाहिजे, अरे मी काय मागतोय आणि किती मागतोय? एवढं सगळं मागायची गरज नाही. तर एक तरी कमी व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात चांगलं दर्शन घेतलं. पण जर 20 मागण्या घेऊन गेलो मंदिरात आणि भगवंतांसमोर जाऊन 20 पण मागितल्या आणि नंतर एक तिथे उभ्या-उभ्या अजून एक ॲड पण केली त्याच्यामध्ये, तर कुठेतरी आपण भगवंतांचं चांगलं दर्शन घेतलं नाही. जरी आपलं शरीर भगवंतांसमोर असेल, पण आपलं मन भगवंतांसमोर नाहीये. म्हणून चांगल्या दर्शनाची परीक्षा काय? पारख काय? चांगल्या दर्शनाची पारख आहे, भगवंतांसमोर गेल्यावर खरोखर भगवंतांचे डोळे, भगवंतांच्या भुवया, भगवंतांचं सुंदर नाक, भगवंतांचे ते सुंदर ओठ, भगवंतांच्या हातातली ती बासुरी, भगवंत कसे सुंदर आहेत, हे बघून मन तृप्त होतं. आणि ते तृप्त झालेलं मन ऐहिक गोष्टींकडे जे लक्ष असतं आपलं आणि आपलं जे आकर्षण असतं ते हळू-हळू, हळू-हळू कमी होत जातं. तर ही एक पारख आहे, की आपण योग्य दर्शन घेतलं का भगवंतांचं. सर्वम् एतत् ऋतं मन्ये सर्वम् एतत् ऋतं मन्ये यन्मां वदसि केशव यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिम् नहि ते भगवन् हि ते व्यक्तिं भगवद्व्यक्तिं विदुर्देवा न दानवा. देवा न दानवा. सो अर्जुन म्हणतायत, तुम्ही मला सगळं सांगितलं, की मीच अहम सर्वस्य प्रभवो. चतुश्लोकी गीता तुम्ही मला सांगितली. सर्वम एतद ऋतम मन्ये. सर्व काही तुम्ही जे म्हणलं ते खरं म्हणालात. यन्माम वदसी केशव. केशवा, तू जे काही म्हणालास ते सगळं काही तू खरं म्हणालास का? विदुर देवा न दानवा. श्रीकृष्णांनी शब्द वापरले होते, न देवा न महर्षय. महर्षी नाही जाणू शकत आणि देवता नाही जाणू शकत. पण अर्जुन म्हणतायत, महर्षी काय आणि देवता काय तुम्हाला तर दानव पण नाही जाणू शकत. दानवांची का इथे उल्लेख का होतोय दानवांचा? पण दानव खूप ऍक्च्युली पॉवरफुल असतात. खूप हिंसा करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर शक्ती असते. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो? चुकीची वृत्ती. जसं टेररिस्ट आहे, आतंकवादी आहेत, ते एवढं त्यांच्याकडे बुद्धी आहे, एवढं सगळं ते मॅनेजमेंट करतात, एवढं सगळं छान नियोजन करतात. पण त्या सगळ्या छान नियोजना पाठीमागे वृत्ती काय आहे? लोकांना मृत्युमुखी पाडायचं. सो म्हणून इथे अर्जुन म्हणतात, विदुर देवा न दानवा. तुम्हाला कोणीही शक्तिशाली व्यक्ती जरी असेल, त्याची जेव्हापर्यंत वृत्ती चांगली नाही होत, तेव्हापर्यंत श्रीकृष्णांना जाणणं हे शक्य नाहीये. ओके, आपण याचं भाषांतर वाचूया. कोणतरी भाषांतर वाचा. कॅन आय रीड प्रभूजी? हो, नक्की वाचा. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. तर पुन्हा एकदा हा शब्दाला व्यक्तिम, याच्यावर आपण कितीतरी वेळा चर्चा केली आहे की परमेश्वर शक्ती आहेत की व्यक्ती आहेत. तर पुन्हा आज तो शब्द आला की परमेश्वराचं व्यक्तिमत्व जाणणं हे शक्य नाहीये. परमेश्वराचं व्यक्तिमत्व हे परमेश्वर स्वतः सांगू शकतात. स्वयं एवात्मनात्मानं
स्वयम् एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम पुरुषोत्तम भूतभावन भूतेश भावन भूतेश देवदेव जगत्पते. देवदेव जगत देव देव तर म्हणाले जगत्पते. तुम्ही पुरुषोत्तम आहात, तुम्हीच स्वतःला जाणता. आणि इथे 4 शब्द वापरलेत परमेश्वरासाठी. पहिलं आहे भूतभावन, मग भूतेश, आणि मग देवदेव, आणि नंतर जगतपते. तर असं काय ते आपण बघूया. 4 शब्द का वापरलेत. पहिलं, तुम्ही सर्व प्राणी मात्रांचे पिता आहात. म्हणून इथे लिहिलंय भूतभावन, तुम्ही सर्व प्राणी मात्रांची काळजी घेता. परंतु कधी कधी वडिलांचा प्रेमापोटी अनादर होऊ शकतो. प्रत्येक वेळेस वडिलांशी आपण आदराने वागत नाही. मग जर तुम्ही वडील आहात, पिता आहात, पालक आहात, तर मग तुम्ही सर्व प्राण्यांचे नियंत्रक पण आहात. म्हणून भूतेश. तिसरं, पण कधी कधी एक नियंत्रकाची देखील पूजा होत नाही, देवतांची कधी कधी पूजा होत नाही. मग म्हणून तुम्ही देव आहात, तुम्ही देवतांसाठी पण पूजनीय आहात. आणि जर कोणी म्हणेल पण देवता देखील कधी कधी संरक्षण करण्यासाठी कमी ठरतात का. आपण बघतो देव असुर संग्राम, त्यामध्ये कधी कधी देवतांची पण फजिती होते, पण कधी कधी देवता देखील संरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरतात. म्हणून तुम्ही जगतपते आहात. संपूर्ण विश्वाचे मूळ रक्षक कोण आहेत. संपूर्ण विश्वाचे मूळ रक्षक आहे श्रीकृष्ण. तर म्हणून इथे भूतभावन भूतेश देव जगतपते. खूप सुंदर हे परमेश्वराची नाव आहेत. एकदा आम्ही प्रवास करत होतो, तर मग तेव्हा मी बघितलं की आजूबाजूला लोक आहेत ते अंताक्षरी खेळत होते. अंताक्षरीमध्ये साधारण विषय काय असतो, पिक्चरची गाणी. तर कधीतरी आपण जर प्रवास करत असू तर आपण परमेश्वराच्या नावांची अंताक्षरी खेळू शकतो. तेव्हा हे सगळे नावं तुम्हाला मदत करतील. गीतेमध्ये भरपूर अशी नावं आहेत. ओके. वक्तुम अर्हस्य शेषेण वक्तुम् अर्हसि शेषेण दिव्या हि आत्मविभूतयः दिव्यात्मविभूतयः अभिर्विभूतिभिर्लोका अभिर्विभूतिर्लोका मीमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. इमां संव्याप्य तिष्ठसि. Yes, भाषांतर मी वाचू प्रभूजी. वाचा ना, वाचा. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. ठीक आहे, तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही सांगितलं आणि तुम्ही किती थोर आहात, तुम्ही किती महान आहात ते सांगितलं. पण मला सांगणार का या जगामध्ये तुमच्या अजून किती किती विभूती आहेत. विभूती म्हणजे तुमच्या ऐश्वर्य आहेत, ते जरा सांगा मला. कथम विद्यामहम योगिम कथं विद्यामहं योगी त्वां सदा परिचिन्तयन् सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु केषु भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. चिन्त्योऽसि भगवन्मया. कशा प्रकारे मी तुमच्यावर मनन करू शकतो हे कृपया मला सांगा. येस, भाषांतर. मी वाचू. हो, विचारायची गरज नाही, प्लीज रीड. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपां मी तुमचे स्मरण करावे. सो श्रीकृष्णाचं जे शाश्वत एक रूप आहे ते दिव्य आहे. आणि किती लोकांना ते नियमितपणे सतत चिंतन करणं शक्य आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून अर्जुन साधारण व्यक्तीची भूमिका घेत आहेत आणि म्हणतायत केशू केशूच्या भावेशू, कुठल्या कुठल्या रूपात मी चिंत्योसी भगवन्मया, मी कशा कशा रूपामध्ये तुमचं नित्य चिंतन करू शकतो हे पण मला सांगा. सगळ्यांचं एवढं मोठं सौभाग्य नसतं परमेश्वराच्या दिव्य रूपाप्रती आकर्षित होणं. तर कृपया मला या जगामध्ये दैनंदिन दिनचर्येमध्ये तुम्हाला मी कसं स्मरण करू शकतो हे कृपया मला सांगा. विस्तरेणात्मनो योगम विस्तरेणात्मनो योगम् विभूतिं च जनार्दन विभूतिं च जनार्दन भूय
कथय तृप्तिर्हि भूय कथय तृप्तिः शृण्वतो नास्ति मे अमृतम् शृण्वतो नास्ति मे अमृतम्. अमृतम. तर 10.1 मध्ये शब्द होता भूयः, म्हणून तेव्हा मी मग चर्चा केली होती की भूय म्हणजे पुन्हा एकदा. तर इथे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतायत विस्तरेण. तुम्ही मला सांगितलंय 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की मी पाण्याची चव आहे इत्यादी, पण म्हणतायत पुन्हा एकदा मला सांगणार का? का बरं? मला ना तृप्ती होत नाहीये. इथे आपण श्लोकामध्ये बघतोय तृप्ती होत नाही माझी. तुमच्याबद्दल मी जितकं ऐकतो तितकं कमी आहे. मला समाधानच मिळत नाहीये. मला अजून सांगा, मला अजून सांगा, मला अजून सांगा. मी भुकेला आहे, मी तहानलेला आहे. शृण्वतो नास्ति मे अमृतम. मी अमृतासारखी तुमची ख्याती ऐकून मला तृप्ती होत नाहीये. कृपया मला अजून सांगा. येस, भाषांतर. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्तारीने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रस्वादन करण्याची इच्छा होते. आस्वाद. मग श्रीकृष्ण म्हणतील पण मी 7व्या अध्यायात सुरुवातीला सांगितलं होतं की मी पाण्याची चव आहे आणि बाकीच्या बऱ्याच मी गोष्टी सांगितल्या होत्या. मग आता अर्जुन काय म्हणतायत, होय पण आता तुम्ही कृपया सविस्तर सांगा. मागच्या वेळेस तुम्ही थोडक्यात सांगितलं होतं, आता मला खूप डिटेलमध्ये सांगा. तुमच्याबद्दल ऐकायला माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच श्रीकृष्ण म्हणतील मी आधीच नमूद केलंय की मी सर्व गोष्टींचा उगम आहे, सर्व काही माझी विभूती आहे. तर अर्जुन म्हणतात बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही डिटेल सांगाल तेव्हा ना मला तर माझ्या समोर तर तुम्ही स्वतः आहात, पण पुढच्या काळामध्ये अनेक लोकांना तुमचं शाश्वत रूप कदाचित दिसणार नाही. तर त्यांना या जगामध्ये परमेश्वराचं अस्तित्व जर जाणून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे हे तुम्ही नक्की सांगा. मग आता परमेश्वर सांगतील. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच हंत ते कथयिष्यामि कथयिष्यामि दिव्या हि आत्मविभूतयः आत्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. तर परमेश्वर इथे प्रामाणिकपणे सांगतायत ठीक आहे मी सांगतो तुला, पण मी ना फक्त महत्वाच्या माझ्या विभूती सांगतो, कारण नास्ती अंत. खरोखर मी तुला जर डिटेल सांगायला गेलो तर त्याचा अंतच नाही होणार आणि तेवढा वेळच नाहीये, कारण हा युद्धाचा प्रसंग आहे. हा आपला असा एकदम आरामात कुठल्या तरी आश्रमामध्ये आपण बसलोय आणि चर्चा करतोय नाही, युद्धाच्या प्रसंगी मी तुला सगळं सांगतोय. जास्ती वेळ नाहीये, प्रमुख गोष्टी सांगतो. म्हणून श्रीकृष्णांची शक्ती कितीही ऐकली तरी कधी आपण म्हणू शकणार नाही की श्रीकृष्णांबद्दल मी सगळं काही जाणतो. याचं भाषांतर मी वाचू. येस माताजी वाचा. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे. अहम आत्मा गुडाकेश आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्च मध्यम च भूतानाम अंत एव च. भाषांतर. मी वाचू का? हो वाचा. हे अर्जुना, सर्व जीवाच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मीच आहे. मीच सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. तो स्पष्टपणे श्रीकृष्ण म्हणतायत सर्व भूता क्षय स्थित.
सर्वांच्या हृदयामध्ये जो स्थित आहे तो मी आहे. माझं एक रूप आहे ते परमात्म्याचं. आदित्यानाम अहम विष्णू आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् ज्योतिषा रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी. नक्षत्राणाम अहम शशी. तर दोन बहिणी आहेत, अदिती आणि दिती, आणि त्यांचे पती एकच आहेत, कश्यप ऋषी. तर अदितीकडून जे जन्मले ते आदित्य, आणि जे दितीकडून जन्मले त्यांना म्हणतात दैत्य. तर त्यांना वाईट संगत लागली, मग ते चुकीच्या मार्गाला लागले. जे अदितीची मुलं आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मुलगा कोण आहे? वामनदेव. तर म्हणून इथे लिहिले आदित्यानाम अहम विष्णू. तर सर्व आदित्यांमध्ये प्रमुख आदित्य कोण आहे? वामनदेव. म्हणून म्हणतात मीच विष्णू आहे. ज्योतिषाम रवीर अंशुमान. रवी म्हणजे कोण? सूर्य. सूर्य. तो म्हणतात सर्व प्रकाश देणाऱ्या वस्तूंमध्ये सूर्याप्रमाणे कोणी नाही. सूर्याला कधी सुट्टी नाही, आणि सूर्यावर सगळे ग्रह अवलंबून आहेत, म्हणून मी सूर्य आहे. आणि म्हणतात वेगवेगळे प्रकारचे जे वारे वाहतात त्या सर्व वाऱ्यांमध्ये सगळ्यात प्रमुख वारा जो वाहतो तो आहे मी आहे. आणि म्हणतात नक्षत्राणाम अहम शशी. शशी म्हणजे कोण? चंद्र. तर चंद्राचं सगळ्यात मोठं काम काय आहे माहितीये? शास्त्रानुसार चंद्र प्रकाशाद्वारे चंद्र सर्व भाजीपाला, सर्व फळांना चव देतो. ज्या भाजीपाल्यावर, ज्या फळांवर चंद्रप्रकाश पडत नाही त्यांची चव नसते. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत की तुम्ही जे काही खाताय त्याला चव देणारा जो पदार्थ आहे तो शशीतून येतो, आणि ते माझ्यावर अवलंबून आहे. वेदानाम सामवेदोऽस्मि वेदानाम वेदोऽस्मि देवानाम अस्मि वासवः देवानां श्वासः इंद्रियाणां मनश्चास्मि इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानाम अस्मि चेतना. चेतना. तर हे जे आपण श्लोक बघतोय त्याच्या 4 ओळी आहेत, आणि प्रत्येक श्लोकामध्ये आता पुढे 10-15 श्लोकांमध्ये आणि गेल्या 2-3 श्लोकामध्ये आपण बघतो आनाम अस्मि, आनाम अस्मि, आनाम अस्मि, हे दर्शन म्हणजे या श्रेणीमध्ये मी हा आहे. आदित्यानाम अहम विष्णू. तसं सर्व वेदांमध्ये जेवढे काही सुंदर ग्रंथ आहेत, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, तर त्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की मी सर्व वेदांमध्ये मी सामवेद आहे. सामवेद का म्हणतात? सामवेदामध्ये परमेश्वराच्या स्तुतीचे खूप सारे गीत आहेत. सामवेद जो आहे तो थोडा काव्यात्मक आहे. सामवेदामध्ये खूप गाण्यांच्या रूपामध्ये परमेश्वराची स्तुती केली आहे, म्हणून सर्वात आकर्षक जो वेद आहे तो आहे सामवेद. म्हणून म्हणतायत श्रीकृष्ण सर्व वेदांमध्ये मी सामवेद आहे. आणि सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ देवता कोण आहेत? इंद्र. तर म्हणतात देवानाम अस्मि वासवः. म्हणतात इंद्रियाणाम मनश्चास्मि. आपले डोळे, नासिका, जिव्हा, कर्ण आणि आपले स्पर्शशक्ती या सर्व इंद्रियांमध्ये त्याचा लीडर कोण आहे? जो या सर्व इंद्रियांना कामावर लावतो? आपलं मन. मनामध्ये इच्छा निर्माण होते, अरे ते खायला पाहिजे, लगेच आपले पाऊल आपल्या तिकडे घेऊन जातात आणि आपल्या जिभेद्वारे आपण ते खातो. पण या सगळ्या इच्छांचं उगमस्थान काय? हे खायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, याचा सुगंध घ्यायला पाहिजे, हे बघायला पाहिजे, हे तर फक्त नोकर आहेत. आपले सर्व इंद्रिय फक्त नोकराचं काम करतात, त्यांना जे सांगितलंय ते करतात. पण ऍक्च्युली या सर्व नोकरांना आदेश कोण देते? मन देत आहे. तर त्याच्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात इंद्रियाणाम मनश्चास्मि. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे, आपण डोळ्यांवर नियंत्रण करू, आपण जिभेवर नियंत्रण करू, आपण श्रवण शक्तीवर नियंत्रण करू, आपण सगळ्या शक्तींवर नियंत्रण करू. सगळ्यात डिफिकल्ट काय आहे? मनावर Yeah. So it
इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कॉन्कर माइंड. मनावर नियंत्रण करणं हे ऑलमोस्ट अशक्य आहे. 6व्या अध्यायामध्ये इफ यू रिमेंबर श्लोक क्रमांक 33 च्या आधी श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की तू असा बस, मग असा श्वासोश्वास कर. मग 33 आणि 34 मध्ये अर्जुन प्रश्न विचारतात, म्हणतात मला नाही वाटत हे शक्य आहे. तुम्ही जी योग पद्धती सांगितली ती शक्य नाहीये. मग 35 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात असंशयम महाबाहो, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तर तिथे पण श्रीकृष्ण काय म्हणतायत, अर्जुनाने श्रीकृष्णांच्या सल्ल्याला अस्वीकार केला, नाकारलं. पण श्रीकृष्णांनी असं नाही म्हटलं की माझा सल्ला तू कसा नाकारू शकतोस. श्रीकृष्ण म्हणतात बरोबर आहे, मनाला नियंत्रण करणं एवढं सोपं नाहीये. सो म्हणून दिस इज वन मोर रिझन वाय कृष्णा सेज इंद्रियाणाम मनश्चास्मी. मनाला कोणी जिंकू नाही शकत, तसं श्रीकृष्णांना कोणी जिंकू नाही शकत. 1000 लोकांनी 1000 प्रयत्न केले, पण बालपणापासून ते द्वारकेपर्यंत अनेक लोकांना वाटलं हा काय आहे, हा तर साधारण आहे. शिशुपाल असू दे, पूतना असू दे, कोणी असू दे, ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णांच्या विरुद्ध काही केलं, श्रीकृष्णांनी त्यांचं हसू केलं. सो व्हेरी इम्पॉर्टंट, इंद्रियाणाम मनश्चास्मी. भूतानाम अस्मी चेतना. एका जीवात्म्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्या कृती, त्याचे विचार, काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्या या आतली या त्याचे चेतन. त्याचे कॉन्शियसनेस काय, त्याची विचार कुठल्या दिशेने जातात, त्याला काही पण करायचं असेल त्याच्या मागे त्याची भावना कशी असते. आजच्या या डिस्कशनच्या सुरुवातीला आपण चर्चा केली की आतंकवादी आहेत, खूप हुशार आहेत, खूप एक्सपर्ट आहेत, पण त्यांची चेतना चुकीची आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत भूतानाम अस्मी चेतना. कुठपर्यंत एका गेले बघ. एका व्यक्तीची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे त्याची चेतना. म्हणून म्हणतात भूतानाम अस्मी चेतना. जर एखादा व्यक्ती आपल्या जवळ बसलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय आणि त्याच्यातून काही उत्तरच येत नाहीये, तो असा त्याचं शरीर असं नुसतं पडलंय, तर आपण म्हणतो अरे हा गेला की काय. म्हणजे व्यक्ती, शरीर आपल्या जवळ आहे पण तो व्यक्ती आपल्या सोबत आहे की नाही कसं कळतं, त्याच्यामध्ये चेतना पाहिजे. म्हणून इट इज लाईक द डिफायनिंग क्वालिटी. सो श्रीकृष्ण म्हणतायत आय एम द डिफायनिंग क्वालिटी ऑफ ऑल द जीवात्मास. व्हेरी इम्पॉर्टंट. रुद्राणाम शंकरश्चास्मी रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्ष रक्षसाम वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मी वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. शिखराणामहम्. तर शास्त्रामध्ये सांगितलंय की 11 रुद्र आहेत. ते वेगवेगळ्या स्तरावर प्रलयाची सेवा करतात. या 11 रुद्रांमध्ये एक आहेत शंकरजी. पण म्हणतात सर्व रुद्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, शंकर. तो आय एम शंकर. वित्तेश म्हणजे कुबेर. तर कुबेर हे कुठल्या श्रेणीमध्ये येतात, यक्ष श्रेणीमध्ये येतात. ते देवता नाही आहेत, यक्ष आहेत ते. तर म्हणून येतात वित्तेश, कुबेर आहे मी, यक्ष आणि राक्षसांमधला मी कुबेर आहे. तर त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला राक्षस कोण, कुबेर, कारण ते नेहमी कोषाध्यक्षाची सेवा करतात. वसूनाम पावकश्चास्मी, आणि वसू ही पण एक श्रेणी आहे. हे कॅटेगरीज आहेत. जसं आपण पृथ्वीवर म्हणू गायी एक कॅटेगरी आहे, कुत्रे एक कॅटेगरी आहे, बकऱ्या एक कॅटेगरी आहेत, वृक्ष, वेली, फळ झाडे, फुल झाडे, दिस आर ऑल जीवात्मास बट दे आर डिफरंट कॅटेगरीज. तसं वेदांमध्ये सांगितलंय देवता, वसू, रुद्र, यक्ष, राक्षस, गंधर्व, अप्सरा, हे सगळे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. खूप डिटेल्ड नॉलेज दिलंय. फक्त असं नाही की कोणतरी श्रेष्ठ कोणीतरी आहे, त्याचे किम पुरुष म्हणून असतात, तर ते नक्की कोण आहे ते कळत नाही, म्हणून त्याचं नाव आहे किम पुरुष. अशा प्रकारे मेरुः शिखरिणामहम. शिखर हा जो शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय भावना येते, खूप उंच आहे. म्हणून या भौतिक जगामध्ये सगळ्यात उंच शिखर जर कोणाचं असेल तर ते आहे मेरू पर्वत आहे. तर म्हणून म्हणतात मेरुः शिखरिणामहम. तसं प्रत्येक श्लोकामध्ये 4 गोष्टी आपल्याला सांगणार आहेत श्रीकृष्ण, ते आपण बघूया पुढे. पुरोधसाम च मुख्यम माम
पुरोदसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कन्दः सेनानीनाम् अहं स्कन्दः सरसाम् अस्मि सागरः. सरसाम् अस्मि सागरः. तर म्हणतात जेवढे पुजारी आहेत त्या सर्व पुजारींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुजारी आहेत बृहस्पती. आपण देवतांची पूजा करतो, पण देवलोकावर जेव्हा काही पूजा करायची असते तर त्याचे पुजारी कोण असतात? ते ब्राह्मण कोण असतात? बृहस्पती. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा ही पूजा तेव्हा ब्राह्मणांना बोलवतो आणि देवतांची पूजा करतो, आणि देवतांना पण त्यांच्या पूजेमध्ये बृहस्पतीला बोलवायला लागतं. तर म्हणून बृहस्पतीचं स्थान आहे हे खूप श्रेष्ठ स्थान आहे. आणि सैन्याचं प्रमुख स्थान असतो सेनापती. सर्व सेनापतींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सेनापती कोण आहेत? कार्तिकेय. तर म्हणून सेनानीनाम अहम स्कंदः. स्कंद हे कार्तिकेयाचं नाव आहे, म्हणून स्कंदः. सरसाम अस्मि सागरः. सर्व पाण्याच्या जेवढे जलाशय. जलाशय, येस. सो जितके जलाशय आहे त्या जलाशयामध्ये मी समुद्र आहे. मी जलाशयामध्ये नदी का नाहीये? मी तळ का नाहीये? कोणी सांगेल? हे पण तर जलाशय आहेत. कारण ते लिमिटेड आहे. नाही, तुमचा आवाज नाही आला बीना माताजी. हॅलो, कारण ते लिमिटेड आहे. ओके, गुड हा. गुड. लिमिटेड आहेत. आणि प्रत्येकाचा सोर्स तेच आहे, सागर. ओके, येस, थँक्यू. सो आचार्य काय याच्यावर टीका देतात ते सांगतो. आचार्य म्हणतात ओनली द ओशन इज अनएजिटेटेड. फक्त समुद्र एक असा आहे जो कधी ऍजिटेट होत नाही. नद्या आहेत त्या कधी प्रवाह वाढतो, पावसाळ्यामध्ये वाढतो, कधी जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा प्रवाह कमी होतो. तळ जे आहे त्याच्यामध्ये पाणी वर खाली होतं. समुद्र आहे, समुद्रामध्ये किती पाणी वाहत असेल दररोज, पण समुद्र निश्चल असतं. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात सरसाम अस्मि सागर. मी निश्चल आहे, माझ्यामध्ये कधी परिवर्तन नाही घडत. एखाद्याला कोणाला असा एखादा श्लोक आठवतोय श्रीकृष्णांनी समुद्राच्या निश्चलतेला वर्णन करण्यासाठी एक श्लोक बोलला होता भगवद्गीतेमध्ये? आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. येस, व्हेरी गुड. पण हा श्लोक भगवद्गीतेतला नाहीये. नाहीये, पण मला ते सागर म्हटलं म्हणून मला तेच Yes. डोक्यात आलं की नक्की नक्की, नो प्रॉब्लेम. सो गीतेमध्ये काय आहे? श्रीकृष्णाने एका ठिकाणी हा श्लोक वापरलाय. सो दुसरा अध्याय 61, 62, 63 तिथे कुठेतरी श्रीकृष्ण म्हणतात आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वद कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोती न च काम कामी. श्रीकृष्ण म्हणतात समुद्रम आप प्रविशन्ति यद्वत्. जशा प्रकारे समुद्रामध्ये हजारो हजारो नद्या आपलं पाणी ओततात पण समुद्र निश्चल असतो, तशाच प्रकारे जो आपल्या मनाच्या समुद्रामध्ये अनंत इच्छांच्या नद्या येऊनही निश्चल राहतो, स शांतीम आपनोती, त्याला शांती मिळणार. जो त्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी झटतो त्याला शांती नाही मिळणार. तर खूप महत्वाचं आहे की सागर का म्हणाले श्रीकृष्ण. ओके. महर्षीणाम भृगुरहम महर्षीणां भृगुरहं गिरामस्मि एकमक्षरम् अस्मि एकमक्षरम् यज्ञानां जप यज्ञोऽस्मि यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. स्थावराणां हिमालयः. सो सर्वश्रेष्ठ महर्षीमध्ये मी भृगु ऋषी आहे. भृगु ऋषी आहेत. काय काय त्यांच्या स्टोरीज आहेत. एकदा हे गंगा नदीची जेव्हा स्तुती होते त्याच्यामध्ये एक स्टोरी येते गंगा नदीच्या स्तुतीमध्ये, की एकदा पूर्ण समुद्र जेव्हा भरले होते गंगा नदीच्या पाण्याने, हे आधीची गोष्ट आहे, तर तेव्हा कालकेय नावाचे काही राक्षस होते. आणि कालकेय नावाचे जे राक्षस ते काय करायचे, दिवसा देवतांवर आक्रमण करायचे आणि खूप महाग पडायचं ते देवतांना.
आणि जेव्हा रात्र व्हायची तेव्हा काय करायचे ते रात्री आक्रमण करायचे आणि दिवसा काय करायचे समुद्राच्या खाली जाऊन झोपून जायचे. तर समुद्राच्या खाली यांचा प्रवेश नव्हता देवतांचा. तर रोज रात्री यांच्यावर आक्रमण करून यांना त्रास देणार आणि दिवसा गायब. मग काय करायचं सगळ्यांनी भृगु ऋषींना सांगितलं. भृगु ऋषींनी समुद्राचं सर्व पाणी पिऊन टाकलं आणि मग ते जे सगळे कालकेय राक्षस होते ते सगळे एक्सपोज झाले आणि मग देवतांनी त्या कालकेय राक्षसांना मारलं. बरं आता कालकेय राक्षस मरण पावले, पण आता पृथ्वीवर पाणी नाही. मग आता काय करायचं? तर तेव्हा मग प्रश्न येतो की आता पाण्याचं काय करायचं? मग तेव्हा ते जे देवता आहेत तेव्हा भृगु ऋषींना सांगतात. बरं मग आता भृगु ऋषी ते पाणी प्यायलंय, मग त्यांना सांगतात आता ते पाणी परत बाहेर काढा. ते म्हणाले अहो पण ते पाणी जीर्ण झालं, खूप जास्ती वेळ लागला तुमच्या युद्धाला. आपण पाणी पिऊन कसं जीर्ण होतं तसं. मग म्हणाले आता काय करायचं? मग म्हणाले काही काळानंतर भगीरथ महाराज आहेत, ते भगीरथ महाराज तपस्या करतील आणि गंगा नदीला या जगामध्ये जेव्हा बोलवतील तेव्हा गंगे नदीद्वारे हे पूर्ण सगळे समुद्र पुन्हा एकदा भरतील म्हणून. तर तेव्हा ती स्टोरी येते. भृगु ऋषींची अजून एक स्टोरी आहे. 2 राक्षस असतात, इल्वल आणि वातापी. आणि हे इल्वल आणि वातापी आहेत, एवढे क्रूर आहेत. काय करतात? इल्वल आहे तो वातापी आहे बेसिकली. तो स्वतःचं रूप बदलणार, एका प्राण्याचं वगैरे तो रूप घेणार आणि इल्वल त्याला मांसाहाराच्या रूपामध्ये त्याला शिजवणार आणि कुठले श्रेष्ठ ऋषी असतील त्यांना सांगणार की मी तुमच्यासाठी काहीतरी प्रसाद आणलाय. ऑफकोर्स त्याला सांगणार नाही की हा मांस आहे याच्यामध्ये म्हणून. तर त्याला सांगणार काहीतरी प्रसाद आहे आणि जर तो भोळा भाबडा असेल ऋषी तर तो काय करायचा? तो मांस खायचा आणि मग आता त्याच्या पोटामध्ये हा वातापी जो आहे तो गेलाय. मग इल्वल म्हणायचा वातापी बाहेर ये. तर ते पोटामध्ये जे तो मांस होता तो एकत्र यायचा आणि कोणाच्या रूपामध्ये? शीपच्या रूपामध्ये. शीप म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये? बकरी. बोकड. मेंढी Sorry. म्हणजे मेंढी मेंढा मेंढी हा. म्हणतात. ठीक आहे. मेंढा, राईट. सो मेंढ्याला त्याचे शिंग असायचे आणि तो मेंढा त्या ऋषी मुनींच्या पोटातून बाहेर यायचा. ऑफकोर्स मग काय झालं? तो ऋषी मुनी ठार. अशा प्रकारे यांनी कितीतरी ऋषी मुनींना असा हा वातापीला खाऊन मग कळत कळत त्यांना लक्षात आलं की भृगु ऋषी पण आहे. मग भृगु ऋषींकडे गेले. मग म्हणाले त्याला खाऊ घातलं तर भृगु ऋषींनी खाल्लं. मग म्हणाले वातापी बाहेर ये. मग भृगु ऋषींना लक्षात आलं अरे ते इल्वल आणि वातापीची मी गोष्ट सांगितली होती हा तो आहे म्हणून. तर मग तेव्हा भृगु ऋषींनी असं म्हणाले आणि म्हणाले वातापी जीर्ण. वातापीला त्यांनी जीर्ण करून टाकलं. सो दॅट वॉज द एंड ऑफ इल्वल अँड वातापी. अदरवाईज हे इल्वल आणि वातापींनी भरपूर त्रास दिला ऋषी मुनींना. तर अशा काही काही एकदम विलक्षण गोष्टी भृगु ऋषींनी केल्या देवतांना वाचवण्यासाठी आणि आपल्या जगाची संस्कृती वाचवण्यासाठी. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मी एकम अक्षरम. म्हणतात मी ना ओम अक्षर आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. किती किती प्रकारचे यज्ञ आपण ऐकलेत साधारणपणे रामायण आणि महाभारतामध्ये. एखादं यज्ञाचं नाव सांगणार आपण सर्व? अश्वमेध. अश्वमेध यज्ञ. अश्वमेध. राजसूय अजून? आहेत ना. राजसूय यज्ञ. येस. अजून दशरथ महाराजांनी रामचंद्रांना प्राप्त करण्यासाठी कुठलं यज्ञ केलं होतं? रामायणामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ. तो अशा प्रकारे वेगवेगळे यज्ञ आहेत. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ काय आहे? जप यज्ञोस्मी. का बरं? या सर्व यज्ञांमध्ये श्रीकृष्ण असं का म्हणतात की मी जपयज्ञ आहे? म्हणतात या जपयज्ञामध्ये ना हिंसा नाहीये. बाकी जितके यज्ञ आहेत त्याच्यामध्ये अग्नी पेटवायला लागते, त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या जीवात्म्याला नेहमी त्रास होतो. कोणी ना कोणी त्या अग्नीमध्ये भस्म होणार. पण हा जो जपयज्ञ आहे या जपयज्ञामध्ये कधीही कोणालाही हिंसा नाही होत, उलट सर्वांचं भलं होतं. म्हणून श्रीकृष्ण आज या सर्व महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मी एकम अक्षरम म्हणून स्थावराणाम हिमालय यामध्ये म्हणतायत यज्ञानाम जपयज्ञोस्मी. तर कधी कधी आपल्या मनामध्ये इच्छा असते मला माझ्या घरी एक यज्ञ समारंभ ठेवायचा आहे आणि एक मोठं यज्ञ कुंड करायचं आहे आणि 10-15 ब्राह्मणांना बोलवायचं आहे आणि ते मोठमोठे जप करतील मंत्रांचा. पण श्रीकृष्णांचं जर आपण म्हणणं ऐकलं तर या श्लोकामध्ये आपल्याला विनंती करतायत नाम जप.
नाम जपाला जर आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं, सर्व यज्ञ त्या नाम जपामध्ये मिश्रित आहेत. का बरं? कारण परमेश्वराचं साक्षात नाव आपण घेतोय. तर म्हणून परमेश्वराच्या आनंदासाठी आपण कमीत कमी आज एकदा बोलूया, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे राम हरे. हरे. अजून जर कोणी तुम्हाला विचारलं की हे इस्कॉनचे लोक आहेत ना, यांनी हे काहीतरी नवीन काढलंय, जप यज्ञ वगैरे जप करायला सांगतात, बाकीचं काय सगळं दुर्लक्ष करतात, तर हा भगवद्गीतेतला श्लोक सांगू शकता त्यांना की इस्कॉननी काही नवीन नाही केलंय, उलट जे होतं त्याला महत्व देत आहेत आणि सांगतायत की बघा श्रीकृष्णांचं म्हणणं काय आहे. स्थावराणाम हिमालय. स्थावर या शब्दामध्ये काय आपल्याला एक भावना निर्माण होते? स्थिरता, इनमुवेबल, त्याला आपण हलवू नाही शकत. तर स्थावराणाम हिमालय म्हणजे मेरू शिखरी नामहम. शिखर म्हणजे उंचीची तिथे गोष्ट होती, आणि हिमालयाचं जेव्हा स्तुती करतायत तेव्हा इट इज इममुवेबल, त्याला आपण हलवू नाही शकत. अशा दोन वेगवेगळ्या गुणांनी दोन वेगवेगळ्या पर्वतांचं श्रीकृष्णांनी उदाहरण दिलंय. अश्वत्थः सर्व वृक्षाणाम. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः. देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः. गन्धर्वाणां च रथः सिद्धानां कपिलो मुनी. सिद्धानां कपिलो मुनी. सर्व वृक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे वटवृक्ष, वडाचं झाड. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अश्वत्थः, मी वडाचं झाड आहे. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाची पण पूजा करतात. तर त्याच्यामध्ये जर आपली भावना ही असेल की हे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, हे श्रीकृष्णांचं प्रतीक आहे, देन इट इज व्हेरी नाईस. देवर्षीणांच नारद. सर्व देवर्षी ऋषी मुनींमध्ये नारद मुनी आहे. का? तर त्यांची जी भक्ती भावना आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. तेवढी भक्ती अजून कोणामध्ये नाहीये, आणि त्यांची प्रचाराची प्रवृत्ती पण. नारद मुनी एका ठिकाणी बसू शकतात, पण नारद मुनी सतत प्रवास करत असतात आणि परमेश्वराचं नाम जप करत करत परमेश्वराची स्तुती सगळ्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. गंधर्वाणाम चित्ररथ. सर्व गंधर्व आहेत म्हणजे गायक वर्ग आहे हा. तर सर्व गायकांमध्ये सर्वश्रेष्ठ गायक कोण? चित्ररथ नावाचा एक गंधर्व आहे तो. आणि सिद्ध पुरुष, बरेच असे ऋषी मुनी आहेत, सिद्ध आहेत, ते त्यांनी आत्मसाक्षात्कार झालाय त्यांना. तर त्याच्यामध्ये कपिल ऋषी आहेत, कपिल मुनी. ते कपिल मुनी, सर्व सिद्धांमध्ये मी कपिल मुनी. उच्चैश्रवसम अश्वानाम. अश्वानां धीमाम अमृतोद्भवम्. विद्धि माम् अमृतोद्भवम्. ऐरावतं गजेन्द्राणाम्. ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. नराणां च नराधिपम्. तर जेव्हा अमृत मंथन झालं होतं, समुद्र मंथन झालं होतं, तेव्हा हा एक घोडा निघाला होता, उच्चैश्रव म्हणून. तर म्हणतात तो मी आहे, कारण तो साधारण जन्म नाहीये त्या घोड्याचा, दिव्य जन्म आहे. आणि तेव्हा एक हत्ती पण निघाला होता, त्याचं नाव होतं ऐरावत. मग तो इंद्राला दिला होता. तर म्हणून म्हणतो ऐरावतम गज. सर्व हत्तींमध्ये मी ऐरावत आहे, सर्व घोड्यांमध्ये मी उच्चैश्रव आहे, आणि सर्व मनुष्यांमध्ये मी कोण आहे? नराधिपम. मी राजा. मी राजा. काय? कारण राजा सर्वश्रेष्ठ असतो, आणि राजाची जबाबदारी फक्त राज्य करण्याची नाहीये, राजाची जबाबदारी आहे धर्म संरक्षण. राजाकडे जबाबदारी असते. म्हणून कधी पण काही चुकलं, समाज व्यवस्थेमध्ये जर काही चुकीचं घडत असेल, तर सगळेजण राजाकडे जातात आणि म्हणतात तुमच्या राज्यामध्ये असं कसं काय चालू शकतं म्हणून. तर म्हणून नराणांच्या नराधिपम, धर्मरक्षणाची जबाबदारी राजासोबत आहे. आयुधानाम अहम वज्रम. आयुधानाम् अहं वज्रम्. धेनूनाम अस्मि कामधुक्. धेनूनाम् अस्मि कामधुक्. प्रजनश्चास्मि कंदर्पः. प्रजनश्चास्मि कन्दर्पः. सर्पाणाम अस्मि वासुकी. सर्पाणाम् अस्मि वासुकी. तर आयुध म्हणजे शस्त्र. तर आजही त्याची पूजा होते. भारतीय संस्कृती जे स्वीकार करतात ते शस्त्रांची पूजा करतात. आपले जे संरक्षण मंत्री आहेत
डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग त्यांनी आता मध्ये सर्व आयुधांची पूजा केली होती, सर्व शस्त्रांची पूजा केली होती, आणि मग काही लोक आहेत त्यांनी त्यांचं हसू पण केलं होतं की बघा हे मॉडर्न जगातले डिफेन्स मिनिस्टर आहेत आणि ते काय पूजा वगैरे करत बसलेत म्हणून. तशा प्रकारे भारतामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात. पण श्रीकृष्ण म्हणतायत की आयुधानाम अहम वज्रम. इंद्राच्या हातामध्ये एक वज्र आहे, तो सर्वात श्रेष्ठ आयुध आहे. तर म्हणतात आयुधानाम अहम वज्रम. धेनूनाम अस्मी कामधुक. एक सुरभी गाय आहे, सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे तिच्यामध्ये. तर म्हणतात मी सुरभी गाय आहे. प्रजनश्चास्मी कंदर्प. कंदर्प म्हणजे कामदेव. तर म्हणतात मी कामदेव पण आहे. सर्पाणाम अस्मी वासुकी. तर आपण समुद्र मंथनाबद्दल चर्चा केली. समुद्र मंथन करताना मंदार पर्वत होता आणि एकीकडे देवता होते, एकीकडे असुर होते, आणि मग रस्सी काय होती, दोर काय होता समुद्र मंथनाची? वासुकी सर्प होता. वासुकी. विचार करा, त्या वासुकी सर्पाशिवाय, त्या दोराशिवाय ते मंथन झालं नसतं. तर म्हणून वासुकी सर्पाचं खूप श्रेष्ठ स्थान आहे. अनंतश्चास्मी नागानाम वरुणो यादसामहम पितॄणाम अर्यमा चास्मी यमः संयतामहम. सो पुढच्या श्लोकामध्ये होतं सर्प. सर्प हा शब्द होता आणि पुढच्या श्लोकामध्ये आहे नाग. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. सो इंग्लिशमध्ये सगळे स्नेक्स असतात, पण असं नाही. सर्प म्हणजे ज्याला फण नसतो तो सर्प, आणि हा फण असणारा नाग असतो. तर म्हणतात सर्व नागांमध्ये सर्वश्रेष्ठ नाग कोण आहे? अनंत देव. तो म्हणतात अनंतश्चास्मी नागानाम. आणि जे समुद्र भागात राहतात त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहेत? वरुण देव. आणि सर्व पितृंचं जे ग्रह आहे, जिथे जेव्हा आपण कोणी व्यक्ती शरीर सोडतात तर त्यांच्या प्रवासामध्ये पितृलोक लागतंय. तर त्या पितृलोकाचे अधिपती कोण आहे, तिथले शासक कोण आहे? अर्यमा. अर्यमा नावाचे एक व्यक्ती आहे. तर म्हणतात पितृणाम अर्यमा चास्मी. आणि यमः संयतामहम. तर याचा अर्थ आहे की दुसऱ्यांना संयमित म्हणतो ना आपण, मराठीमध्ये एक शब्द आहे संयमित करणे. संयमित करणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान कोणाचं आहे? यमराजाचं. का? यमराजाचे नियम नोबडी कॅन एस्केप. यमराजाने काही नियम बनवलेत, आपण कितीही काही म्हटलं तरी यमराजाचे नियम कोणी बायपास नाही करू शकत. म्हणून यमः संयतामहम. यमराजाने सर्वांसाठी ठरवलंय की काय चूक केली तर काय शिक्षा मिळेल. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत की जसं कोणी त्याची शिक्षा टाळू नाही शकत, तशाच प्रकारे मी पण आहे. प्रल्हादाश्चास्मी दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहम् वैनतेयश्च पक्षिणां. तर जितके दैत्य आहेत त्या सर्व दैत्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैत्य कोण आहे? प्रल्हाद. कारण तो दैत्य योनीमध्ये जन्मला असेल तरी पण त्याची वृत्ती परमेश्वराच्या भक्तीची होती. तर एकदा रशियामध्ये इंग्लिशमध्ये याचं जे भाषांतर आहे ते आहे ऑफ द डीमन्स आय एम प्रल्हाद, असं इंग्रजीमध्ये भाषांतर आहे. तर रशियामध्ये हरे कृष्ण संस्थेची जी वाढ होत होती, जो काही प्रचार होत होता, त्याच्याने तिकडलं जे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च आहे त्याला खूप त्रास झाला. आणि मग एक दिवशी त्यांनी चर्चमध्ये एक केस टाकली इस्कॉनवर. तर ती केस काय होती की हे इस्कॉनचे जे लोक आहेत हे राक्षसाची पूजा करतात. तर कशावरून दाखवलं त्यांनी? म्हणाले हे बघा यांचंच पुस्तक आहे, बघा इथे काय लिहिलंय, ऑफ द डीमन्स आय एम प्रल्हाद. सर्व राक्षसांमध्ये मी प्रल्हाद आहे. याचा अर्थ की हे जे इस्कॉनचे लोक आहेत हे राक्षसांची पूजा करतात, तर इस्कॉन संस्थेला रशियामध्ये तुम्ही बॅन करा म्हणून. ऑफकोर्स ते काय बॅन वगैरे झालं नाही, पण अशा प्रकारे लोकांना जेव्हा
एखाद्या वाक्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा असेल स्वतःच्या हिशोबाने, तर लोक त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण आपल्याला माहिती पाहिजे, प्रल्हादास शास्मी दैत्यानं म्हणजे त्या चुकीच्या प्रवृत्तीच्या समाजामध्ये जन्म घेऊन पण प्रल्हादाने कशा प्रकारे हरिभक्ती केली त्याला महत्व आहे. कालह कलयतामहम म्हणजे काय, की काळासमोर कोणी टिकू नाही शकत. तर म्हणतात ना, की कोणी कितीही मोठा तरबेज असेल, कोणीही कितीही मोठा एकदम अचीवर असेल, पण म्हातारपण येतं आणि ही हॅज टू लीव्ह. नो बडी कॅन स्टँड इन फ्रंट ऑफ टाइम. तो म्हणतोय तो कालह कलयतामहम. मृगाणामच्या मृगेंद्रोहम. सर्व प्राणींमध्ये मी सिंह आहे. सिंह हा सगळ्यात शूरवीर असतो. सिंह गरज नसताना दुसऱ्यांना त्रास देत नाही. त्याला फक्त जेव्हा भूक लागते तेव्हा तो शिकार करतो. जर सिंह बसलेला असेल आणि त्याचं पोट भरलेलं असेल, तर तो काही त्रास देत नाही. पण त्याला जर उगाच जाऊन त्रास दिला, छळलं, तर मग तो बरोबर हिशोब घेतो. तशा प्रकारे श्रीकृष्ण म्हणतायत मृगाणामच्या मृगेंद्रोहम. आणि गरुड आहे, गरुडाच्या आईचं नाव आहे विनता. ज्याच्या प्रकारे दिती अदिती मी तुम्हाला सांगितलं, तर कश्यप ऋषींची अजून एक पत्नी आहे, तिचं नाव आहे विनता. तर म्हणून तिच्यापासून गरुडाला जन्म मिळाला. तर म्हणून गरुडाचं एक नाव आहे वैनतेय. त्यामुळे ते श्रीकृष्ण म्हणतायत सर्व पक्षींमध्ये मी गरुड पक्षी. तर गरुडाचं विशेष स्थान काय आहे, विष्णू त्यांच्यावर प्रवास करतात. म्हणून आपल्या डोळ्यांना जर कुठे गरुड दिसला, तर ते वैष्णवांसाठी खूप शुभ चिन्ह आहे. कारण गरुडाला बघून लगेच विष्णूंची आठवण येते. पवनः पवतामस्मी रामः शस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. म्हणतात पवित्र करणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मी वारा आहे आणि शस्त्र धारण केलेल्या व्यक्तींमध्ये मी परशुराम आहे. परशुरामासमोर कोणी टिकू नाही शकलं. आणि सर्व जे जलचर आहेत किंवा मासे आहेत त्याच्यामध्ये म्हणतात मी मकर आहे. मकर कुंडल आपण म्हणतो ना, विठ्ठलाच्या कानांमध्ये मकर कुंडल तळपती श्रवणी. त्याचा अर्थ काय आहे, मकर कुंडल तळपती श्रवणीचा अर्थ काय? शाईन होते ना, या सो तळपती मकराच्या ते शाईन साईडमध्ये जे चमकतायत. येस, व्हेरी गुड. सो श्रवणी, श्रवणी म्हणजे कानामध्ये, आणि तळपती म्हणजे एकदम चमकतायत काय, मकर कुंडल. सो विठ्ठलाच्या कानामध्ये मकर कुंडल असतात. तर श्रीकृष्ण म्हणतायत जर शार्क मासा तुम्हाला दिसला, यू कॅन रिमेंबर कृष्ण, बिकॉज कृष्ण इज सेइंग सर्व माशांमध्ये मी शार्क मासा आहे, मकर कुंडल. स्रोतसाम अस्मी जाह्नवी. सर्व पवित्र नद्यांमध्ये सर्वात पवित्र नदी आहे जाह्नवी. जाह्नवी नदी म्हणजे कुठली नदी? गंगा. गंगा नदी. सो म्हणतात सर्व नदींमध्ये मी गंगा नदी. सर्गाणाम आदिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. तर म्हणतात या जगाची जेव्हा सृष्टी होते तेव्हा आदी अंत आणि मध्य मीच आहे. या जगामध्ये काहीच असं नाहीये ज्याच्यामध्ये माझा हस्तक्षेप नाहीये. आणि म्हणतात जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कुठली? केमिस्ट्री. सर्वश्रेष्ठ विद्या कुठली आहे? बायोलॉजी. सर्वश्रेष्ठ विद्या कुठली? झुओलॉजी. सर्वश्रेष्ठ विद्या कुठली? न्यूक्लिअर एनर्जी. व्हॉट इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल नॉलेज? तर्कशास्त्र. तो श्रीकृष्ण म्हणतायत अध्यात्म विद्या. कारण केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे शेवटी या भौतिक जगातली विद्या आहे. तर म्हणतात अध्यात्म विद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ ते मी आहे. आणि म्हणतात वादः प्रवदतामहम. वादः, जेव्हा दोन लोक बोलतात तेव्हा चर्चा करून जेव्हा एका निष्कर्षाला पोचतात
त्याला म्हणतात वाद. आणि विना गरज नुसतं भांडण करणं त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात वितंड. श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा दोन लोक चर्चा करतायत आणि निष्कर्षाकडे घेऊनच जात नाहीयेत, नुसतं बोलायचं म्हणून बोलतायत, ते मी नाहीये. पण जेव्हा दोन लोक सोबत येऊन निष्कर्षापर्यंत घेऊन जात आहेत, एकमेकांना समजून घेत आहेत, ते म्हणतात ते मी आहे. अक्षराणाम अकारोस्मी छंदः सामासिकस्य च अहम एवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. सर्व अक्षरांची सुरुवात होते अ या अक्षरावरून, तर म्हणतात अकारोस्मी. सर्व अक्षर माझ्यापासून उत्पन्न होतात. आणि द्वंद्व सामासिकस्य च. संस्कृत भाषेमध्ये आता तो द्वंद्व मी शब्द लिहिलाय ना, जो तो स्क्रीनवर जर तुम्ही बघितला, जस्ट होल्ड ना, याला मी थोडस, हा बघा, द अर्धा आहे आणि व आहे, बरोबर. तर तो द्वंद्व शब्दामध्येच द्वंद्व आहे, दोन अक्षरांना एकत्र आणलंय. तर श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा दोन अक्षरांना सोबत आणतात ना, तेव्हा दोन्ही अक्षरांना समान प्राधान्य मिळतं, म्हणून म्हणतात मी द्वंद्व पण आहे. आणि म्हणतात अहम एवाक्षयः कालो. काळ जेव्हा सगळ्यांचा नाश करतो तो पण मी आहे. तर उज्जैनला एक ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण भारतामध्ये, त्याच्यामध्ये उज्जैनला एक ज्योतिर्लिंग आहे. त्यांचं नाव माहिती आहे कोणाला? तो महाकाळ, महाकालेश्वर म्हणजे प्रभूजी. या सो महाकाल, महाकाल. कालभैरव वाराणसीला आहेत. सो महाकाळ जे आहे इज एक्स्ट्रीमली डिस्ट्रक्टिव्ह. सो जेव्हा नाश करायचा असतो तेव्हा महाकाल येतात. म्हणून कधी कधी कोणाला त्याच्या कुंडलीमध्ये समजा असं आलं की आता तुमचा मृत्यू होणार आहे, 1 महिन्यामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे, तर कधी कधी लोक जाऊन उज्जैनला महाकालेश्वरच्या समोर मंत्र जाप करतील, त्यांना प्रार्थना करतील आणि त्या मृत्यूला टाळण्यासाठी ते त्यांना प्रार्थना करतात. सो महाकाल इन उज्जैन इज व्हेरी पॉवरफुल. श्रीकृष्ण म्हणतायत त्या महाकालची जी शक्ती आहे दॅट इज ऑल्सो मी. अहम एवाक्षयः कालो धाताहम विश्वतो मुखः. तर ब्रह्मदेव जे आहेत ते सृष्टी करतात, तर ब्रह्मदेव पण मी आहे. मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर एका अर्थाने हा जरा एक तात्विक मुद्दा आहे की रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा काही काही गोष्टी विसरून जातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपलं जीवन सुरू होतं तेव्हा एका अर्थाने आपल्याला ते लक्षात पण नाही राहत. तर त्या विचारांचा किंवा त्या स्मृतींचा आपण म्हणू शकतो की त्या दिवशी मृत्यू झाला. अशा प्रकारे बघा, मराठीत पण आपण कधी कधी म्हणतो की मी 2005 मध्ये असा व्यक्ती होतो, पण त्यानंतर माझ्या जीवनामध्ये भरपूर घडामोडी झाल्या आणि आता तो व्यक्ती मृत्यू झालाय. 2005 मध्ये मी जो होतो तो आता नाहीये, आता मी वेगळा व्यक्ती आहे, नाही असं म्हणतो ना आपण. तर अनेक प्रकारचे मृत्यू असतात एका अर्थाने, पण एक मृत्यू आहे तो शेवटचा मृत्यू असतो. तो काय आहे? सर्व हरश्चाहम. आपली संपत्ती, आपलं शरीर, आपलं जे काही आहे, आपली ख्याती, आपली कीर्ती सगळं सोडायला लागेल. तर श्रीकृष्ण म्हणतात त्या छोट्या छोट्या मृत्यू नाहीये मी, पण ती अंतिम मृत्यू जो आहे सगळं काही आपलं घेऊन जाणार, तो म्हणतात तो मृत्यू मी आहे. उद्भवश्च भविष्यताम. मी एक मृत्यू म्हटलं असं वाटतं की केवळ श्रीकृष्ण नाशकारी आहेत की काय, पण उद्भवश्च भविष्यताम, मी निर्माण करण्याची शक्ती पण आहे. आणि मग इथे यांनी काही गुण दिलेत: कीर्ती, सौंदर्य, वाक्शक्ती, स्मृती, बुद्धी आणि धृती. धृती म्हणजे आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी चिकाटी, आणि क्षमा.
तर हे जे गुण आहेत हे श्रीकृष्ण म्हणतायत हे पण मी आहेत. तर जितके सद्गुण आहेत या जगामध्ये, या सगळ्या सद्गुणांमध्ये श्रीकृष्णांनी या गुणांना इथे निवडलंय आणि म्हणतायत की ह्या सगळ्या गुणांना पण मी प्रतिनिधित्व करतो. तर आपले जे आचार्य आहेत ते म्हणतात या कुठल्याही गुणांमधून छोटासा कणभर जरी एका व्यक्तीकडे असेल तरी तो व्यक्ती खूप आकर्षक होतो. एखाद्या व्यक्ती जर क्षमाशील असेल तर आपल्याला ते खूप स्पेशल वाटतं. कोणी एकदम चिकाटीने काम करणारा असेल तर आपल्याला वाटतं अरे काय हलत नाही परिस्थिती कशी असली तरी. तर अशा प्रकारे these are some attractive qualities. बृहत्साम तथा साम्नाम गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः. सो आधी सांगितलं होतं की वेदानाम सामवेदोस्मी. सर्व वेदांमध्ये मी सामवेद आहे. आता म्हणतायत त्या सामवेद मध्ये पण काही भाग आहेत. त्याच्यामध्ये एक भाग आहे बृहत साम म्हणून. तर सामवेदामध्ये पण मी बृहत साम आहे. सो ऑलरेडी आय एम ग्रेटेस्ट. विदिन दॅट ग्रेटेस्ट ऑल्सो आय एम ग्रेटेस्ट. गायत्री छंदसामहम. जितके सिक्रेट मंत्र आहेत त्या सगळ्या सिक्रेट मंत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे गायत्री मंत्र. तर श्रीकृष्ण म्हणतात गायत्री छंदसामहम. मासाना मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिना हा सगळ्यात चांगला आहे. आता कुठला महिना चाललाय? कार्तिक मार्गशीर्ष. महिना. कार्तिक महिना संपला. अच्छा, मार्गशीर्ष. येस. सो कार्तिक महिन्यानंतर आता मार्गशीर्ष. ऍक्च्युली आत्ताचं जे वातावरण असतं इट्स नॉट टू कोल्ड अँड इट्स नॉट हॉट. इट्स अ व्हेरी प्लेझंट वातावरण. So म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत मासानाम मार्गशीर्षोहम. आणि ऋतूनाम कुसुमाकरः. कुसुम म्हणजे काय? वसंत. फुलं. फुलं कुसुमाकरः. कुसुमाकर किती संस्कृत भाषा कशी एकदम सुंदर भाषा आहे. ज्या ऋतूमध्ये कुसुम फुलतात अर्थात वसंत ऋतू. सो वसंत ऋतू सर्व ऋतूंमध्ये सगळ्यात चांगला ऋतू कुठला? वसंत ऋतू. उत्तम छलयतामस्मी तेजस्विनामहम् जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्वतामहम्. तर म्हणतात जेवढे छळ आहेत. इथे एक शब्द आहे स्क्रीनवर छल. तर छळ करण्याच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ छळ काय आहे? तर म्हणतात द्यूत क्रीडा. द्यूत क्रीडा म्हणजे गॅमलिंग. म्हणून डिवोटीज शुड नेव्हर एव्हर टच गॅमलिंग. वाय? बिकॉज इट इज द ग्रेटेस्ट चीटिंग. कोणी 10,000 रुपयांसाठी फसवतो, कोणी कुठल्यासाठी फसवतो, पण गॅमलिंग जुगार खेळणं श्रीकृष्णांच्या हिशोबाने सगळ्यात ग्रेटेस्ट चीटिंग आहे. पांडवांसारखे चांगले व्यक्ती पण या जुगारामध्ये फसले. सो दिस इज अ बिग एक्झाम्पल फॉर ऑल ऑफ अस. कधी असं वाटू नये की नाही मला जुगार खेळता येतो आणि मी एक्सपर्ट आहे आणि मी कसा जिंकून आणतो. तसंच तर ते चालू होतं. वी हॅव टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. इस्कॉनच्या भक्तांसाठी 4 नियम सांगितलेत प्रभुपादांनी. त्याच्यामध्ये एक नियम आहे जुगार टाळणे. जुगार आपण नाही खेळू शकत म्हणून. तेजस्विनामहम. जेवढे पण तेजस्वी वस्तू आहेत, तेजस्वी लोक आहेत, त्यांचं तेज मी आहे. जयोस्मी व्यवसायोस्मी. मी विजय शक्ती आहे. मी जगामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची जी शक्ती आहे ती मी आहे. सत्वम सत्वतामहम. आणि मी सत्वगुण पण आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी. पांडवानां धनंजयः. मुनीनाम अप्यहं व्यासः. कवीनाम उशना कवी. तर श्रीकृष्णांचा जन्म झाला वसुदेवाकडून. तर तो जो वंश आहे तो आहे वृष्णी वंश. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात सर्व ऋषींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तर आपल्याला वाटेल स्वतःबद्दल म्हणतायत. तर स्वतःबद्दल श्रीकृष्ण कधी बोलू नाही शकत. बलरामाकडे बोट दाखवतात की बलरामजी
सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. म्हणून वृष्णीनाम वासुदेवोस्मी आणि पांडवानाम धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. तो म्हणतात सर्व पांडवांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? धनंजय. युधिष्ठिर नाहीये, भीम नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं? कारण धनंजय हा नेहमी परमेश्वरावर अवलंबून जीवन जगतो. म्हणून जे परमेश्वरावर अवलंबून जीवन जगतात ते परमेश्वराला खूप प्रिय असतात. सर्व मुनींमध्ये मी व्यास मुनी आहे. सो आपण कधी कधी ऋषी आणि मुनी हे इंटरचेंजेबली वापरतो. बट ऋषी आणि मुनी हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुनी म्हणजे बेसिकली खूप हुशार व्यक्ती, जो त्याचं ओके समबडी हॅज टू म्यूट. सो मुनी म्हणजे ही इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन आणि ऋषी म्हणजे तपस्वी व्यक्ती. तर मुनीनाम व्यासः, कवीनाम उशना कवी. कवी इज नॉट जस्ट पोएट, कवी ऑल्सो मीन्स की सो कवी म्हणजे इथे सांगितलंय जो हुशार व्यक्ती आहे. तर उशना कवी म्हणजे शुक्राचार्य. शुक्राचार्य जे आहेत जरी ते राक्षसांना मार्गदर्शन करायचे पण हुशार होते. डिप्लोमसी, राजकारण, राजकारण एकदम एक्सपर्टली करायचे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात सर्व कवींमध्ये मी शुक्राचार्य आहे. दमयतामस्मी, नीतीर अस्मी जिगीषताम, मौनम चैवास्मि गुह्यानाम, ज्ञानम ज्ञानवतामहम. तो अनैतिकता जर आपल्याला थांबवायची असेल तर सगळ्यात श्रेष्ठ मार्ग काय? दंड देणे. कारण प्रत्येकाला नीट आपण जेव्हा विनंती करतो ते समजत नाही. म्हणून म्हणतात दंडो दंड दमयतामस्मी. विचार करा, इथे श्रीकृष्णाने सांगितलंय की अनैतिकता थांबण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे दंड देणे. पण आज त्याच भारतामध्ये बऱ्याच लोकांना हे कळत नाही आणि श्रीकृष्णांच्या बोलण्याला मान्य नाही करत आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्यामुळे अनैतिकता किती वाढली आहे. पण अनैतिकतेवर जर रोख आणायचं असेल तर बरोबर त्याला दंड दिला की त्याला बरोबर सगळं कळतं. पण शिक्षा टाळण्यासाठी लोकांनी मग आता भगवद्गीतेला प्राधान्य कमी दिलंय. नीतिरस्मी जिगीषिताम, की जर आपल्याला जीवनामध्ये विजय पाहिजे असेल तर सगळ्यात श्रेष्ठ मार्ग काय आहे? श्रीकृष्णांच्या अनुसार नैतिकता. आपण कधी कधी आजच्या जगामध्ये म्हणतो की जो नैतिक आहे त्याचा नेहमी पराभव होतो आणि जो अनैतिकतेने वागतो त्याचा नेहमी विजय होतो. तेव्हा तेव्हा आपण हा श्रीकृष्णांचा श्लोक वाचायला पाहिजे आणि आपण बघायला पाहिजे की नाही श्रीकृष्णांचं म्हणणं आहे नाही, धर्माचा विजय होणार, सत्यतेचा विजय होणार, नैतिकतेचा विजय होणार. कधी कधी वेळ लागतो आणि आपल्याकडे तेवढा पेशन्स नसतो. मौनम चैवास्मी गुह्यानाम, ऑफ ऑल द सिक्रेट्स आय एम सायलेन्स. मौनम, तर जेवढे सिक्रेट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी मौन आहे. ज्ञानम ज्ञानवतामहम, आणि जेवढे हुशार व्यक्ती आहेत त्यांचा मी ज्ञान आहे. यच्चापि सर्वभूतानां तद अहम अर्जुन, तदस्ति विना यत् स्यात् भूतं चराचरम्. तो स्क्रीनवर आहे सर्व भूतानां, सर्व पक्षीणाम, मनुष्याणाम, देवतानाम. इथे लिहिलंय बीजम, माझ्यापासून सगळं काही उत्पन्न होतं. आणि म्हणतात माझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये चर किंवा अचर काहीच नाहीये. माझ्याशिवाय या जगामध्ये चर आणि अचर काही राहू नाही शकत. न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम्. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तु तदुत्तेषतः प्रोक्तो विभूते विस्तरो मया.
तर म्हणतात मी आता एवढं तुला काय सांगत बसू एक एक गोष्ट, अंत नाहीये त्याचा, पण तरी तुला एक माझ्याकडून मी प्रयत्न केला सांगायचा. मग यद यद विभूती मत्सत्वम यद् 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 विभूतिमत्सत्त्वं श्रीमद ऊर्जितमेव वा श्रीमद्पूजितमेव वा तत्तद एवावगच्छत्वम तत्तदेवावगच्छत्वं मम तेजो अंश संभवम. मम तेजो अंशसंभवम्. याचं भाषांतर मराठीमध्ये सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एक पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण. अथवा बहुनैतेन अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तव अर्जुन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्याहम् इदं कृत्स्नम् इष्टभ्याम् एकांशेन स्थितो जगत्. एकांशेन स्थितो जगत्. सो गेल्या श्लोकामध्ये हा होता मम तेज अंश संभव, की ज्या 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 गोष्टी तुला या तेजस्वी दिसतात त्या माझ्या तेजाच्या एका अंशातून उत्पन्न होतात. आणि आता श्रीकृष्ण म्हणतायत की माझ्या एका अंशाने मी या पूर्ण जगाची काळजी घेतो. सो म्हणून ब्रह्मांडाला पोषण देण्यासाठी जे विष्णू आहेत ते पण कोण आहेत? श्रीकृष्णांचे एक अंश आहेत. तर विचार करा या पूर्ण ब्रह्मांडाला पोषण पालन करण्यासाठी रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण म्हणतायत माझ्या एका अंशाने मी करतो. सो मग श्रीकृष्ण जे त्या अंशाचे स्रोत आहेत त्यांच्यामध्ये किती शक्ती असेल. सो अशा प्रकारे श्रीकृष्ण म्हणतायत मी आता काय काय सांगू, भरपूर काय काय सांगायला. आणि इथे आजचा हा अध्याय समाप्त झाला. आता याच्या पुढचा जो अध्याय आहे तो आहे 11वा अध्याय. तर आता जे श्रीकृष्ण म्हणाले एकांशेन स्थितो जगत, तर मग अर्जुन या तत्वाला धरतील आणि म्हणतील हा काय काय रूप आहे हे तुमचं, ज्याने एका अंशाने तुम्ही या सर्व ब्रह्मांडाचे पालन पोषण करता. आणि त्याला उत्तर देण्यासाठी मग श्रीकृष्ण त्यांचं विराट रूप आपल्याला वर्णन करते. तर तो 11वा अध्याय आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया. तो आपण इथे थांबूया. आणि जर सोपा होता, बेसिकली सगळे एक्झाम्पल्स होते, सगळे उदाहरण होते. मेरू शिखरिणाम अहम स्थावराणाम हिमालय मृगेंद्राणाम मृगाणाम मृगेंद्रोहम इत्यादी. तर कोणाला काही एखादा प्रश्न असेल तर आपण प्रश्न घेऊ शकतो. पण बेसिकली इट वॉज अ लॉंग लिस्ट. या विभागामध्ये मी हाय, या विभागामध्ये मी हाय. तर कोणाला काही प्रश्न नसावा. येस माताजी. या 10व्या अध्यायाला विभूती योग का म्हटलेला आहे? कारण त्यांनी त्यांच्या सगळ्या विभूतींची लिस्ट दिली. अच्छा, फक्त एवढंच. हा, आणि अर्जुनाने काय म्हटलं की दैनंदिन जीवनामध्ये मी तुम्हाला कसं बघू शकतो, तुमचं नित्यस्मरण कसं होऊ शकतं. तर म्हणून म्हणतात जेव्हा केव्हा तू सिंहाला बघशील तेव्हा आपण स्मरण करू शकतो अरे श्रीकृष्णाने सांगितलं. जेव्हा आपण शार्क मासा बघू मकर तेव्हा आपण म्हणाले श्रीकृष्णाने सांगितलं होतं. गरुड पक्षीला बघू तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण व्हायला पाहिजे. अशा प्रकारे. मला एक विचारायचं होतं, आपण जे जप करतो ते पण म्हणजे यज्ञच झालं का? येस, यज्ञामध्ये कुठलाही यज्ञ आहे त्याच्यामध्ये काहीतरी मौल्यवान गोष्ट आपण परमेश्वरला अर्पण करतो. दूध असेल, तूप असेल किंवा काही गोड पदार्थ आपण तयार करतो आणि त्या अग्नीमध्ये देतो, बरोबर. तर परमेश्वराला समाधान देण्यासाठी आपण एक मौल्यवान गोष्ट परमेश्वराला अर्पण करतो. कारण परमेश्वराला मौल्यवान गोष्ट द्यायला पाहिजे, साधारण गोष्ट नाही देऊ शकत. तर विचार करा या जगामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट पैसे, सोनं, की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे जे सर्वात मौल्यवान आहे. काय असेल? नाव ना? वेळ. कारण कुठे मी पैसे दान केले तर दान परत पैसे मिळवू शकतो, सोनं दिलं तर सोनं मिळवू शकतो. बरं, वेळ जो गेला कोणी कमवू नाही शकत. तर जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा आपण आपल्या दररोजच्या जीवनातला काही काळ आपण परमेश्वराच्या स्मरणासाठी, त्यांच्या नाम उच्चारणासाठी देतो.
तो याच्यापेक्षा मोठा यज्ञ काय? कारण तुम्ही अशी एक गोष्ट परमेश्वराला देताय जी तुम्ही परत कधीच कमवू नाही शकत. तर जेव्हा आपण श्रीकृष्णांना काही असं देतोय जे आपण सांगतो, परमेश्वरा मला माहिती आहे की ही गोष्ट मी पुन्हा कधीच कमवू नाही शकत. पण तुझ्या स्मरणासाठी, तुला स्तुती करण्यासाठी, तुझं नाम उच्चारण्यासाठी मी ते करायला तयार आहे. तुम्हाला विचार करा ना, एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला मुलगा, मुलगी एक भेट देईल आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की हा तर काय त्याच्याकडे दुसरी पण आहे गोष्ट. बट इफ ही इज गिव्हिंग, शी इज गिव्हिंग समथिंग विच शी कॅन नेव्हर अर्न इन हर होल लाईफ, देन यू विल फील मला दिलं म्हणजे माझ्यावरती किती प्रेम आहे. सो नाम जप, जपयज्ञ एवढा महत्वाचा काय आहे? त्याच्यामध्ये कोणाची हिंसा नाही, त्याच्यामध्ये कोणाला त्रास नाही आणि आपण सर्वात मौल्यवान गोष्ट देऊन श्रीकृष्णांचं मन जिंकू शकतो. आणि हे सगळं करता करता, कारण परमेश्वर परम पवित्र आहेत. आजच्या आपण श्लोकामध्ये सुरुवातीला बघितलं पवित्रम परमम. तर परमेश्वराच्या त्या जिभेला जो स्पर्श होतो त्याने आपल्यामध्ये पण पवित्रता येते. सो आपण पवित्र होतो, परमेश्वर प्रसन्न होतात, दुसऱ्यांना काही त्रास नाही. सगळ्यात सोपा मार्ग म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, नाम संकीर्तन पै साधन सोपे, की कलियुगामध्ये याच्यापेक्षा सोपं साधन नाहीये. फक्त आपण नित्य नियमाने परमेश्वराचं नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि सर्व काही परिवर्तन आपल्यामध्ये आंतरिक परमेश्वराच्या कृपेने होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी क्विज बद्दल अनाउन्समेंट करायचं. येस येस प्लीज. ओके सो